उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर अतिक्रमण विरोधात मोहीम राबवली जाते। गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहरात नगर परिषद प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली। सदरची कारवाई फक्त गोरगरिबांवर केली जाते। धनदांडग्यांचं अतिक्रमण काढण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अणुसंगम शिंदे व निलेश शिरसाट यांनी केला। गेल्या काही आठवड्यापासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात अतिक्रमण विरोधात मोहीम राबवली जाते। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, शेवगाव, राहता, नेवासा, श्रीरामपूर आदी तालुक्यातील अतिक्रमण काढण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढून 100 फूट रस्ता मोकळा करण्यात आला। राहुरी शहरातील छोट्या मोठ्या टपरीधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेतले। राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून गेल्या आठवड्यात अतिक्रमण काढण्याची नोटंकी करण्यात आली। नवी पेठ येथील 10 ते 12 गाळे पाडून त्या व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करण्यात आले। शहरातील शनी चौक पासून शिवाजी चौक पर्यंत 9 मीटर म्हणजे 30 फुटाचा रस्ता आहे। शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल पर्यंत 12 मीटर म्हणजे 40 फुटाचा रस्ता आहे। शुक्लेश्वर चौक ते पृथ्वी कॉर्नर पर्यंत 12 मीटर म्हणजे 40 फुटांचा रस्ता आहे। नवी पेठ येथील ग्रामीण रुग्णालय ते भगीरथीबाई शाळा रोड ते रोटरी ब्लड बँक पर्यंत 20 मीटर म्हणजे 65 फूट रस्ता आहे। तसेच शनी चौक ते नवी पेठ ते जिजाऊ चौक पर्यंत 15 मीटर म्हणजे 50 फूट रस्ता आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली होती। मात्र सदर रस्त्यावरील पक्के अतिक्रमण अद्याप काढल्याने फक्त आडवी पेठ येथील गोरगरिबांची 2 ते 3 घरं पाडून जमीनदोस्त करण्यात आली। मात्र शनी चौक ते शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल या दरम्यान असलेले धनदांडग्यांचे अतिक्रमण अद्याप काढले नाही। काल दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी शनी चौक ते शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल या दरम्यान रस्त्यावर ठेवलेले फलक जप्त करण्यात आले। तेथील अतिक्रमण धारकांना अद्याप कोणत्याही प्रकारची नोटीस देखील बजावण्यात आली नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। शहरात अतिक्रमण असलेले दर्गा, मंदिर, पक्के बांधकाम असलेले अतिक्रमण काढण्यात यावे। फक्त गोरगरिबांवर अन्याय न करता सरसकट अतिक्रमण काढावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अणुसंगम शिंदे व निलेश शिरसाट यांच्या अनेक नागरिकांकडून केली जाते। राहुरी शहरात होत असलेल्या अतिक्रमणामुळे फक्त गोरगरिबांचंच नुकसान केलं जातंय। मोठे मोठे व्यापारी, गावातले मोठे मोठे बिल्डिंग अशाच राहत आहेत। तरी प्रशासनाला विनंती आहे की अतिक्रमण करायचं असेल तर सरसकटच करावे, कृपा करून भेदभाव करू नये। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।